विठ्ठलराव एक शेतकरी माणूस होते. कारण आधीच्या काळात मुलांना शिकवण्याऐवजी शेतीतील कामे करण्यासाठी प्रोत्साहित केले जायचे. आणि यामुळेच विठ्ठलरावांच्या आईवडिलांनी त्यांना कधीही शिक्षणासाठी शाळेत पाठवले नाही आणि त्यांना शेतातील कामं करण्यासाठी दररोज शेतात पाठवू लागले. विठ्ठलरावांचे वडीलसुद्धा एक उत्तम शेतकरी होते आणि त्यावेळेस त्यांची शेतीसुद्धा अगदी व्यवस्थित होती. पण त्यांच्या आयुष्यात एकदा अशी वेळ आली की त्यांना त्यांची संपूर्ण जमीन आणि संपत्ती विकावी लागली. त्यामुळे आता विठ्ठलरावांकडे संपत्तीच्या नावाखाली फक्त एक शेतीचा भाग त्यांच्या नावावर होता आणि ते त्या शेतात अगदी मेहनतीने काम करून स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचे. स्वतःच्या कुटुंबातील लोकांना पुरेल इतके उत्पन्न ते त्या शेतीतून घ्यायचे. ती शेतीच त्यांच्या उत्पन्नाचं एकमेव साधन होतं. कारण लहानपणापासूनच विठ्ठलरावांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी जास्त प्रोत्साहन दिले नाही. त्यामुळे ते फक्त शेतीच्या कामापुरतंच मर्यादित होते. जसजसे हळूहळू दिवस जाऊ लागले तसतसं त्यांच्या मुलांचा खर्च वाढू लागला. त्यांना 3 मुलं होती. पण जर त्यांच्या मनात असतं तर ते त्यांच्या मुलांना सुरुवातीपासूनच शेतीमध्ये कामाला लावून व्यवस्थित पैसा कमवू शकत होते. पण इतक्या वर्षापासून शेतीमध्ये काम करून त्यांना अनेक फायदा तोट्यांमधून चांगली शिकवण मिळाली होती. त्यामुळे आपल्या मुलांनी पुढे काय करावं याबद्दल त्यांना व्यवस्थितरित्या ठाऊक होतं. पण एकटा माणूस किती काम करू शकेल? आणि वरून जेव्हा शेतीचं कामं नसायची तेव्हा ते गावात कोणाचंही घर बांधलं जायचं, तिथे जाऊन ते मजुरीचे काम करायचे किंवा कोणाकडेही जर मजुरीच्या कामासाठी गरज असायची तेव्हा ते तिथे जाऊन मेहनतीने काम करून पैसे कमवायचे. आणि असंच मजुरीचे काम करून ते त्यांच्या कुटुंबाचं पालनपोषण करत होते. जसजशी वेळ निघून जात होती तसतसे त्यांची मुलं मोठी होऊ लागली. सुरुवातीला तर त्यांनी त्यांच्या मुलांना गावातील सरकारी शाळेमध्ये शिक्षण दिले आणि जेव्हा मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले तेव्हा त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलांना तालुक्याच्या गावातील शाळेमध्ये पाठवले. त्यांनी त्यांच्या 3ही मुलांचं 12वीपर्यंत शिक्षण सरकारी शाळेतच पूर्ण केलं. कारण विठ्ठलरावांची आर्थिक परिस्थिती इतकी व्यवस्थित नव्हती की ते त्यांच्या मुलांना शाळेसोबत ट्यूशन आणि इतर सुविधा देऊ शकतील. तरीसुद्धा त्यांचा मोठा मुलगा आकाश सर्वात लाडका आणि अभ्यासामध्ये सर्वांच्या पुढे होता. त्यामुळे जेव्हा तो 9वीला आला होता तेव्हा त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितले होते की त्यांनी त्याला कोणत्या तरी ट्यूशनमध्ये घालावे, नाहीतर तो नापास होईल. पण विठ्ठलराव नेहमी त्याला असे सांगायचे की जर शिकणारा मुलगा असला तर तो कुठेही शिकू शकतो. आणि राहिली गोष्ट ट्यूशनची, तर शाळेतील शिक्षक तुला व्यवस्थित शिकवत नाहीत का? जर शाळेत व्यवस्थित शिकवत असतील तर तुला ट्यूशनची जाण्याची गरज काय आहे? आणि तसंही ट्यूशनमध्ये अभ्यास केल्याने सर्व काही व्यवस्थित होईल असं नसतं. अरे बाळा, तू घरात तर व्यवस्थित अभ्यास करत नाहीस, मग तू कसा पास होशील? कारण विठ्ठलराव आणि त्यांची पत्नी शिकलेली नव्हते. त्यामुळे आकाश फिरून फिरून स्वतःच्या आईवडिलांना त्याच्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा, सांगायचा प्रयत्न करायचा. काही वेळापर्यंत विठ्ठलरावांनी त्यांच्या गोष्टीला टाळाटाळ केली. पण शेवटी त्यांच्या मुलाने वडिलांना स्वतःच्या बोलण्यात गुंतवून स्वतःला ट्यूशन लावण्यास भाग पाडले. त्यामुळे विठ्ठलरावांनी आकाशला ट्यूशन लावले. कसं तरी ते अगदी मेहनतीने शेतातील आणि मजुरीचं काम करून पैसे कमवत होते आणि स्वतःच्या मुलांचा खर्च भागवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. त्यांचा मोठा मुलगा ज्याने नुकतेच 10वीचे पेपर दिले होते, जेव्हा त्याचा निकाल आला तेव्हा तो 3ऱ्या क्रमांकाने पास झाला. जेव्हा त्यांनी ही गोष्ट घरातल्यांना सांगितली तेव्हा विठ्ठलराव थोडेसे नाराज झाले आणि मुलाला म्हणाले, किती कमी गुण मिळवले आहेस तू आणि वरून ही बातमी इतक्या आनंदाने सांगत आहेस? आम्ही इथे मेहनतीने पैसे कमावून तुला शिकवत आहोत, ट्यूशनला घातलं, पण तू मात्र व्यवस्थित अभ्यास केला नाहीस. त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला, हो, तुम्हाला अभ्यासाबद्दल काय माहीत आहे? जेव्हा शाळेत जाऊन आमच्या अभ्यासाची पुस्तकं बघाल तेव्हा तुम्हाला सर्व समजेल की किती मोठी पुस्तकं असतात, किती अभ्यास करावा लागतो. पूर्ण वर्षभरात जर एक पान वाचलात तरी पूर्ण पुस्तक संपणार नाही. मी पास झालो यासाठी तुम्ही देवाचे आभार माना, कारण माझ्यासोबतची अशी अनेक मुलं आहेत जी पास होऊ शकली नाहीत, पण तुम्ही मात्र नेहमी मला ऐकवतच आला आहात. असं सर्व बोलून त्यांचा मुलगा आईवडिलांवर नाराज झाला. तेव्हा विठ्ठलरावांची पत्नी शांताबाई स्वतःच्या मुलाला असं उदास झालेलं पाहून त्याला समजावू लागल्या आणि म्हणाल्या की बाळा, काहीच हरकत नाही, तुझे बाबा तर असेच आहेत.
अभ्यास काय असतो हे त्यांना माहीत कुठे आहे. स्वतः तर कधी शिकले नाहीत आणि माझ्या मुलाला ज्ञान देत बसले आहेत. चल बाळा, आता तू नाराज होऊ नकोस. तुझ्या 3ऱ्या क्रमांकावर मी खूप खुश आहे की माझा मुलगा चांगल्या मार्कांनी पास झाला आहे. चल बाळा, आता मध्ये जाऊ जेवून घेऊया. पुढच्या वेळेस अजून थोडी मेहनत कर, म्हणजे तुला चांगले गुण मिळतील. आता विठ्ठलरावसुद्धा काहीच बोलत नव्हते आणि त्यांचा मुलगा किती गुण मिळवून पास व्हायचा तेव्हा तो त्याचा रिझल्ट पाहून गुपचूप राहायचे. काही दिवसानंतर त्यांनी त्यांच्या मुलाचा रिझल्ट पाहणेही बंद करून टाकले. मुलाचा रिझल्ट कसा आहे या गोष्टीचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. आणि जेव्हा एकदा त्यांच्या मुलाने त्यांना उलट उत्तर दिले तेव्हापासून विठ्ठलरावांनी त्यांच्या मुलाला काही न बोलता गप्प राहू लागले. ते त्यांच्या मुलाला म्हणायचे की तुला जे योग्य वाटते ते तू कर. आता विठ्ठलराव त्यांच्या 2 लहान मुलांवर लक्ष केंद्रित करू लागले. त्यांचा लहान मुलगा स्वतःच्या आईवडिलांबद्दल खूप विचार करायचा. यामागचं एक असंही कारण होतं की जेव्हा त्यांचा मोठा मुलगा आकाश ट्युशनला जाऊ लागला तेव्हापासून मुलाच्या शिक्षणाचा विठ्ठलरावांवर खूप ताण येऊ लागला. म्हणजे त्यांना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासू लागली. आत्तापर्यंत त्यांचा खर्च भागत होता. एकदा बनवलेले जेवण ते 2दा खाऊ शकतील इतकं उत्पन्न शेतामधून येत होतं आणि मजुरीच्या कामाच्या पैशातून मुलांचा खर्च पूर्ण होत होता. आणि अशातच शिक्षणाचा खर्चाचा भार त्यांच्यावर जास्त होऊ लागला होता. तसंच नवीन नवीन पुस्तके आणि वरून ती महागडी पुस्तके विकत घेण्यासाठी मोठ्या मुश्किलीने बिचारे विठ्ठलराव पैसे जमा करू लागले. तसंच त्यांच्या सर्वात लहान मुलांनी त्यांना अशा बिकट परिस्थितीतून जाताना पाहिलं होतं. पण म्हणतात ना, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. एकाच आईवडिलांच्या पोटाला जन्माला आलेली 2 मुलं सारख्या स्वभावाचे असणे गरजेचे नसते. इथे सुद्धा तीच परिस्थिती होती. विठ्ठलरावांची 3ही मुलं एकाच छताखाली राहत होती. पण मोठ्या 2 मुलांना आईवडिलांकडे जास्त लगाव नव्हता. त्यांचा छोटा मुलगा उमेश आता 8वीमध्ये होता. तरी तो त्यांच्या आईवडिलांसोबत शेतामध्ये जाऊन त्यांना मदत करायचा. त्याच्या वडिलांची खूप काळजी त्याला वाटायची. त्याचे बाबा कुठेही मजदुरी करायला जायचे तेव्हा तो सुद्धा त्यांना मदत करायला त्यांच्यासोबत जायचा. ज्यामुळे त्याच्या वडिलांवरचा थोडासा भार कमी होऊ लागला. जिथे घरामध्ये एक व्यक्ती कमवत होती आणि एका व्यक्तीलाच एका दिवसाची मजुरी मिळायची, आता त्यांची ती कमाई दुप्पट झाली होती. ज्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला नव्हता, पण तो खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांची कमाई थोडीशी तरी वाढली होती. आता त्यांच्या मोठ्या मुलाचं शिक्षण अगदी व्यवस्थितरित्या होऊ लागलं आणि त्यांचा 2 नंबरचा मुलगा त्याच्या वडिलांचा आणि भावाचा भार कमी करण्याचा विचार कधीच करत नव्हता. पण मोठ्या भावाचं पाहून त्याने सुद्धा ट्युशनला जाण्यासाठी जिद्द केली आणि तसंच आता ट्युशनला जाणे जुनी फॅशनच झालं होतं. आकाश आणि प्रकाश म्हणजे त्यांची 2ही मोठी मुलं इयत्ता 12वीपर्यंत ट्युशनला जाऊनच शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. यामध्ये विठ्ठलराव काय करू शकत होते? त्यांनी एकदा त्याच्या 2 नंबरच्या मुलाला म्हणजेच प्रकाशला ट्युशनला जाण्यासाठी नकार दिला की माझ्याकडून ट्युशनची फीस भरणं होणार नाही. अरे बाळा, तू शाळेत जातोस, तिथे तुझी शिक्षिका तुला शिकवते, मग तू तिथेच व्यवस्थित शिकून का येत नाहीस? ट्युशन लावायची काय गरज आहे? त्यावर त्यांच्या मुलाने त्यांना उलट उत्तर दिले आणि म्हणाले की बाबा, जगातील सर्व आईवडील त्यांच्या मुलांसाठी सर्व काही करतात, पण तुम्ही मात्र आम्हाला साधं शिक्षणसुद्धा व्यवस्थित देऊ शकत नाहीत, ट्युशन लावू शकत नाही. जर तुम्हाला आम्हाला शिक्षण देता येत नव्हतं तर तुम्ही आम्हाला जन्माला का घातलं? अशा प्रकारे त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत उद्धटपणाने बोलू लागला. तेव्हापासून विठ्ठलरावांचं त्यांच्या मुलांवरचं मनच उडून गेलं होतं आणि जर एकदा का ते त्यांच्या मनातून कुणी निघून गेलं तर ते परत ते इतर व्यक्तीसोबत बोलण्याचं मन त्यांचं व्हायचं नाही. ही अशीच घटना त्यांच्या मोठ्या आणि 2 नंबरच्या मुलासोबत घडली. पण म्हणतात ना, ज्या मुलांवर आई वडील सुरुवातीपासूनच लाड करतात त्यांना असे एकदम अचानक सोडून देऊ शकत नाही. आत्तापर्यंत त्यांची 3ही मुलं एका घरातच राहत होती. आता 3घंही मोठे झाले होते. त्यांचा सर्वात लहान मुलगा उमेश वडिलांच्या प्रत्येक कामात मदत करायचा. तो त्यांचा अभ्यास करायचा आणि सोबतचं मजुरीचं काम पण करून पैसे कमवायचा आणि तेच पैसे तो त्याच्या वडिलांच्या हातात सोपवून घरातील कामांसाठी वापरण्यास सांगायचा. आणि जर स्वतःला गरज असला तो त्याच्या वडिलांना त्यातील पैसे मागायचा. पण इथे मोठा भाऊ आणि मधला भाऊ यांना आपले आईवडील किती मेहनत करून पैसे कमवत आहेत या गोष्टीचं त्यांना भानच नव्हतं. पण सर्वात लहान भावाला मात्र आईवडिलांच्या मेहनतीची किंमत होती.
त्यामुळेच आता विठ्ठलराव आणि शांताबाई त्याच्यावर खूप प्रेम करू लागल्या. पण मोठ्या भावांना आकाशला आणि प्रकाशला ते कसे वागत आहेत हे समजत नव्हतं. आणि त्यांना असे वाटायचे की आईवडील फक्त लहान भावालाच जास्त प्रेम करतात आणि मुलांमध्ये भेदभाव करतात. आतापर्यंत त्या दोघांनी एकही रुपया कमवला नव्हता. त्यामुळे दोघांनी अगदी गुपचूपपणे आईवडिलांचा फायदा घेण्याचा विचार केला. कारण दोघांचे विचार खूप मिळतेच होते. ते त्याच्या आईवडिलांना कसं चुना लावतील आणि छोट्या भावाला त्यांच्या नजरेत कसं खाली पाडतील याच गोष्टीचा विचार करत असायचे. आता दोघांनी मिळून संपूर्ण योजनाच आखली की लहान भाऊ जसा जसा मोठा होऊ लागला तसा तो शेतातील कामांसोबत घरातील जबाबदाऱ्यासुद्धा घेऊ लागला. कारण त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव होती. जसजसं त्याचं वय वाढत चाललं होतं तसंच विठ्ठलराव आणि शांताताई म्हातारे होऊ लागले होते. लहानपणापासून शेतामध्ये काम करत असल्यामुळे विठ्ठलराव खूप लवकर थकले होते. आता ते शेतामध्ये जास्त वेळ काम करण्याच्या परिस्थितीत नव्हते. पण त्यांचं रोजचं खाणं पिणं अगदी साधारण असल्यामुळे तब्येतीत हवी तशी सुधारणा होत नव्हती. आणि तसंच वाढत्या खर्चामुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा मिळणं मुश्किल होऊ लागलं. आता मोठ्या दोन्ही मुलांनी त्यांचं ग्रॅज्युएशन कसंबसं पूर्ण केलं होतं. आणि छोटा भाऊ उमेश तो 12वीला आल्यानंतर विचार करू लागला की जर कॉलेजसोबत ट्युशन लावले तर खर्च जास्त वाढेल. त्यामुळे तो स्वतःच घरी अभ्यास करू लागला. जेव्हाही कॉलेजला सुट्टी असायची तेव्हा तो त्याच्या मित्रांकडे जाऊन अभ्यास शिकून घ्यायचा. पण इथे मात्र त्याचे दोन्ही भाऊ कॉलेजमध्ये येताच त्याच्या आईवडिलांनी किती मुश्किल परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत ही गोष्ट विसरून गेले होते ते. विठ्ठलराव आणि शांताताईंना फक्त इतकेच वाटायचे की त्यांची मुलं व्यवस्थित शिक्षण घेऊन मोठी व्हावीत आणि व्यवस्थित नोकरीला लागावीत, ज्यामुळे घराची परिस्थिती थोडीफार सुधारेल. त्याची दोन्ही मोठी मुलं शिक्षण पूर्ण करून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करू लागली. पण छोटा भाऊ मात्र आत्ताही आईवडिलांची काळजी घेत होता, अभ्यास करत होता. पण जर ते दोघेही कामाला लागले असले तरी त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा आणि घरातील इतर गोष्टींचा खर्च लहान भाऊच करत होता. त्या दोघांना नोकरी लागलेली असतानासुद्धा आम्हाला खर्चासाठी पैसे नको असे कधीच ते म्हणाले नाहीत. आणि गावावरून जसजसे पैसे येत गेले तसतसे पैसे ते खर्च करू लागले आणि स्वतः कमावलेले पैसे मात्र बँकेमध्ये बचत करू लागले. त्या दोघांनाही कॉलेजमध्ये असताना 2 मुली आवडल्या होत्या आणि त्यांच्यासोबतच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण नोकरीला लागल्यानंतर त्या मुलींनी त्या दोघांसोबत लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. कारण त्या मुलींचं असं म्हणणं होतं की ज्या मुलाकडे स्वतःच असं काही नाही अशा मुलासोबत आम्ही का लग्न करू. तेव्हा प्रकाश आणि आकाशने त्या मुलींसोबत लग्न करण्यासाठी स्वतःच्या आईवडिलांना आणि भावाला धोका देण्याचा प्लॅन बनवला. त्या दोघांनी आईवडिलांना स्वतःजवळ म्हणजे शहराच्या ठिकाणी बोलवलं. त्या दोघांनी या आईवडिलांना असे सांगितले की आम्ही काही दिवसापूर्वीच नोकरीला लागलो आहोत, त्यामुळे आता तुम्ही आमच्यासोबतच राहा. आम्हाला तुम्हा दोघांना शहर फिरवायचे आहे. आईवडील शहरात येण्याच्या आधी ते त्यांच्या मित्रांना कधी गावाला फिरायला नेत असत. अशाच एका दिवशी त्यांनी त्यांच्या 2 मित्रांना गावच्या शेतावर फिरायला नेले. आईवडिलांना असे वाटले की ते दोघेही त्यांचे मित्र आहेत, पण ते आमच्या गावात फिरायला आले होते. पण खरी सत्यता मात्र काही वेगळीच होती. आता जेव्हा दोघेही आईवडील शहरामध्ये मुलांकडे राहण्यासाठी आले तेव्हा त्या दोघांनी एका कागदपत्रावर आपल्या आईवडिलांच्या अंगठ्याचे निशाण घेतले होते. काही वेळानंतर जेव्हा आईवडिलांकडून त्यांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली तेव्हा त्यांनी ती जमीन इतर व्यक्तीला विकून त्यांनी शहरात स्वतःचं मोठं नवीन घर घेतलं. तोपर्यंत त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत शहरातच राहत होते आणि याबद्दल आईवडिलांना काहीच माहिती नव्हती. खरं तर त्या दोघांना असं वाटत होतं की शहरात आल्यानंतर ते त्याच्या छोट्या भावालासुद्धा शहरात बोलावून घेतील आणि त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊन त्यांच्यासारखं स्वतःचं भावाचं आयुष्य देखील सुधारतील. कारण त्यानेसुद्धा लहानपणापासून खूप मेहनत केली होती. त्यामुळे त्यांना असं वाटायचे की त्यांचा लहान मुलगासुद्धा त्याच्या आयुष्यात अगदी आनंदाने राहायला पाहिजे. पण आकाश आणि प्रकाशच्या मनात काही वेगळंच होतं. अशाच एका रात्री ते दोघेही आईवडिलांसोबत अगदी व्यवस्थितपणे गप्पा मारत बसले होते. रात्री बराच वेळ त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या.
रात्री उशिरा झोपल्यामुळे विठ्ठलराव आणि शांताबाईंनाच उशिरा जाग आली. सकाळी जेव्हा ते दोघे उठले तेव्हा पाहतात तर काय, त्यांची दोन्ही मुलं तिथे नव्हती. विठ्ठलराव आणि शांताताई खूप काळजीत पडले. ते दोघेही त्यांच्या दोन्ही मुलांना आवाज देऊ लागले आणि इकडे तिकडे शोधू लागले, पण त्यांना त्यावर काहीच प्रत्युत्तर भेटत नव्हते. ते दोघे खूप घाबरले आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करू लागले. तेव्हा तिकडच्या एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की त्यांची दोन्ही मुलं पहाटेच एका गाडीमध्ये बसून काही बॅगांसोबत इथून निघून गेले आहेत. सुरुवातीला विठ्ठलराव आणि शांताताई खूप चिंतित होते की आपली मुलं अशी अचानक कुठे गेली असतील, काय झालं असेल. पण जेव्हा ते शेजारच्या घरातून स्वतःच्या घरी परत आले तेव्हा त्यांना तिथे एक चिठ्ठी सापडली. ते दोघे खूप रडू लागले. तिकडे शेजारी असणारा एक मुलगा त्यांच्यासोबत घरात आला, कारण तो त्यांच्या मुलांना शोधण्यासाठी मदत करत होता. त्या मुलाच्या मदतीने आईवडिलांनी ती चिठ्ठी वाचण्यास सांगितली. तेव्हा त्या मुलाने असं सांगितलं की तुमची दोन्ही मुलं तुम्हाला सोडून कायमची इथून निघून गेली आहेत. त्या मुलाचे हे शब्द ऐकताच आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना तर त्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्या मुलाने त्यांच्या छोट्या मुलासोबत बोलण्यासाठी त्याचा फोन नंबर मागितला, पण आईवडिलांकडे त्याचा नंबरही नव्हता. तितक्यात शांताताईंना आठवले की उमेशने एका कागदावर त्यांचा फोन नंबर लिहून ती छोटीशी चिठ्ठी त्यांच्या बॅगेत टाकली होती. त्या धावत धावत बॅगेतून चिठ्ठी काढू लागल्या आणि त्यांनी ती चिठ्ठी त्या मुलाच्या हातात दिली. त्या मुलाने उमेशला फोन लावला आणि घडलेली सर्व घटना सांगितली. हे ऐकताच उमेश घाबरून गेला. माझे दोन्ही दादा आईवडिलांना अशा अनोळख्या जागी कसं काय सोडून जाऊ शकतात. यामुळे त्याला त्याच्या आईवडिलांची खूपच काळजी वाटू लागली, कारण त्याचे आईवडील फोनवर रडत होते. त्याने आपल्या आईवडिलांना समजावले की तुम्ही दोघे काही काळजी करू नका, मला थोडा वेळ द्या, रात्र होण्याच्या आधी मी तिकडे पोहोचेन. तेव्हा उमेशने तिथे असणाऱ्या मुलाला सांगितलं की जोपर्यंत मी तिथे पोहोचत नाही तोपर्यंत आईवडिलांची काळजी घे. तो मुलगासुद्धा खूप चांगला होता. त्याने उमेशच्या आईवडिलांसाठी स्वतःच्या घरातून खाण्यापिण्यासाठी व्यवस्था केली. संध्याकाळ होताच उमेश तिथे पोहोचला, कारण त्या मुलाने फोनवर त्याला तिकडचा पत्ता दिला होता. उमेशला पाहताच दोघे आईवडील जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले, बाळा, तुझी दोन्ही भावंडं असं आम्हाला सोडून कुठे निघून गेले काय कुणास ठाऊक. त्याच्यासोबत काही वाईट घटना तर घडली नसेल ना? या गोष्टीची आम्हाला भीती वाटत आहे. पण उमेशने जेव्हा ती चिठ्ठी वाचली तेव्हा तो सुद्धा आश्चर्यचकित झाला, कारण त्या चिठ्ठीमध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की आई बाबा कृपा करून आम्हाला माफ करा. मी आकाश आणि छोटा भाऊ प्रकाश, आम्ही दोघेही इथून जात आहोत. यापुढे आम्ही तुम्हा दोघांना कधी भेटू शकणार नाही. आम्ही तुम्ही दोघांसोबत जे काही वागलो त्याच्यासाठी आम्हाला माफ करा, पण आमच्याकडे याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आता आम्ही आमचं आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडत आहोत. लहानपणापासून ते आत्तापर्यंत आणि आमच्या आयुष्यात काहीच सुख पाहिलेलं नाही आहे. आम्हाला नेहमीच एक एक पैशासाठी तरसावं लागले. त्यामुळे आता आम्हाला पुन्हा तेच आयुष्य जगायचं नाही आहे. आम्ही दोघे इथे खूप खुश आहोत आणि आता आम्हाला आमचा आनंद परत गमवायचा नाही आहे. त्यामुळे आम्ही दोघेही आता आमचा वेगळं आयुष्य निर्माण करण्यासाठी जात आहोत. आम्हाला परत त्या पूर्वीच्या गरिबीच्या परिस्थितीत आणि त्या गावात परत यायचं नाही आहे. आणि आता आम्हा दोघांचा तुमच्याशी काही देणं घेणं नाही आहे. आत्तापासून उमेश हाच तुमचा मुलगा आहे. त्यामुळे तुम्हाला इतर 2 मुलं होती हे तुम्ही विसरून जा. तुम्ही तुमच्या मुलासोबत मूळ गावी परत निघून जा आणि उर्वरित आयुष्य तिथेच घालवा. आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका, कारण आता आम्ही यापुढे तुम्हाला कधीच भेटणार नाही. आम्ही आमच्या आयुष्यात खूप खुश आहोत. आम्ही दोघांनाही आमच्या मनानुसार लग्न केलं आहे आणि आता आम्ही आमच्या बायकांसोबत खूप खुश आहोत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते शेत तुमचं राहिलेलं नाही आहे बाबा. आम्ही दोघांनी ते मिळून शेत विकून टाकलं आहे. ही सर्व गोष्ट जेव्हा उमेशने वाचली तेव्हा त्याचे होश उडाले. त्यालासुद्धा जणू मोठा धक्का बसला होता. आता काय करावं आणि काय करू नये हे त्याला समजत नव्हतं, कारण त्यांचे संपूर्ण कुटुंब त्या शेतावरच अवलंबून होतं. पण त्याला त्याच्या आईवडिलांना याबद्दल काही सांगायचं नव्हतं. तो योग्य वेळेची वाट पाहत होता. आपल्या आईवडिलांना खरी सत्यता कशी सांगावी हे त्याला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या आईवडिलांना घेऊन स्वतःच्या गावच्या घरी निघून गेला.
जोपर्यंत गोष्टी टाळता येतील तोपर्यंत तर त्या गोष्टीला टाळत राहिला. काही दिवसानंतर शेतातील पीक कापले गेले आणि जेव्हा दुसरी पेरणी होऊ लागली तेव्हा अचानक काही लोक त्यांच्या शेतात येऊन पोहोचले आणि ती माणसं उमेशला आणि विठ्ठलरावांना ते शेतातून बाहेर काढू लागले. आता विठ्ठलराव खूप काळजीत पडले. तिथे ती आलेली लोक विठ्ठलराव आणि उमेशवर ओरडत म्हणू लागली की ही शेती आता आमची आहे, तुम्ही ते दोघेही काय काम करत आहात. हे ऐकून विठ्ठलरावांना आश्चर्यचकित झाले. ती लोक काय म्हणत आहे त्यांना कळत नव्हतं. पण आता उमेशला सत्य सांगण्याशिवाय मग काहीच पर्याय उरला नव्हता. तो विठ्ठलरावांना घेऊन घरी आला आणि आईवडिलांना समोर बसवून सगळी सत्य घटना सांगितली आणि तसंच तो म्हणाला की ही सर्व गोष्ट तुमच्याकडून लपवून ठेवली, कारण त्यावेळेस मला तुम्हाला दोघांना अजिबात दुःख द्यायचं नव्हतं. पण आता मात्र सत्यता सांगण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. दोन्ही मोठ्या मुलांचे असे वागणे ऐकून विठ्ठलराव आणि शांताताईंना खूप राग आला. तसं ते दोघेही आतून खूप तुटून देखील गेले होते. आता शेतीशिवाय आपण कसं राहू या गोष्टीची चिंता त्यांना सतावू लागली. त्या दिवशी संपूर्ण घरात शांतता पसरली. घरात कुणी जेवण केलं नाही. आता यापुढे काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. आईवडिलांना या गोष्टीचे वाईट वाटू लागले की त्यांनी त्यांच्या मोठ्या दोन्ही मुलांना अगदी व्यवस्थितरित्या शिक्षण दिलं, पण ज्या मुलाने त्यांची काळजी घेतली त्या मुलाला ते व्यवस्थित शिक्षण देऊ शकत नव्हते. आता पुढे उमेशचं काय होईल यामुळे त्यांना खूपच टेन्शन येऊ लागलं. जो मुलगा मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी स्वतः मजुरीचं काम करू लागला आणि घराची जबाबदारी घेऊ लागला, त्या मुलासाठी आता काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. या गोष्टीची चिंता करून त्यांना रात्रभर झोप लागली नाही. ते दोघेही असंच विचारात बसून राहिले. सकाळी जेव्हा उमेश उठून त्यांच्या खोलीत गेला आणि आईवडिलांना असं बसलेल्या परिस्थितीत पाहिलं तेव्हा तो आईवडिलांना विचारू लागला, आई बाबा, तुम्ही इतक्या लवकर का उठलात. त्यावर शांताबाई म्हणाल्या, अरे बाळा, आम्ही रात्रभर झोपलोच नाही. आम्ही तुझ्यासोबत किती चुकीचं वागलो, तुझ्यावर किती अन्याय केला आहे. तुझ्या दोन्ही दादांवर आम्ही आमचा जीव ओतला, पण ते दोघेही लबाड निघाले आणि आमचं सर्व काही हिसकावून निघून गेले. तुझ्यासाठी त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही, पण आम्ही सुद्धा चुकलोच ना, कारण त्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन आम्ही तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटत आहे. तुझ्या भविष्याचा त्या दोघांना अंधकार पसरून ठेवलेला आहे. आता तुझं कसं होईल या सर्व गोष्टींचा विचार करून आता आमचं डोकं फुटण्याची वेळ आली आहे. तेव्हा उमेश आई वडिलांजवळ गेला आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, आई बाबा, तुम्ही दोघे काळजी करू नका. मी कायम तुमच्यासोबत राहीन आणि तुम्ही दोघे माझ्यासोबत असताना माझं काही वाईट होऊ शकत नाही. जर देवाने माझ्या नशिबात अंधकार लिहिला असेल तर मनात कितीही असताना सुद्धा माझ्या जीवनात रोशनी कशी येऊ शकते. रोशनी येणारच नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि सर्व काही देव भरवशावर सोडून द्या. आपण आपलं कर्तव्य करत राहू आणि त्यावर गोड फळ द्यायचं की नाही हे तर देवाच्या हातात आहे. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. जर आपली चिंता कोणाला नसली तरी देवाला नक्कीच आपली काळजी आहे. तो नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवेल, हे मात्र नक्की. आणि तसे म्हणतात ना की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता आपल्या हातातून आपलं शेत निघून गेलं, पण भविष्यात कदाचित आपल्याला त्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं मिळणार असेल. म्हणूनच आपल्याला सोबत अशी घटना घडली असावी. मुलाच्या अशा बोलण्याने विठ्ठलराव आणि शांताताईंना थोडासा धीर आला. आता 12वीच्या नंतरचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी उमेशकडे जास्त पैसे नव्हते आणि तसंच घरात बसून पैसे कमवणे शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने त्याचे शिक्षण तिथेच थांबवलं. त्याच्याकडे जी काही बचत होती त्या बचतीतून त्याने एक फोन खरेदी केला. जेव्हा त्याचा 12वीचा रिझल्ट आला तेव्हा त्याचे आई वडील तर खूप खुश झाले होते, कारण तो चांगल्या मार्काने खूप पास झाला होता. पण मनात असताना सुद्धा तो पुढचं शिक्षण कॉलेजमध्ये जाऊन घेऊ शकत नव्हता. वडिलांवर जास्त भार येता कामा नये, त्यांना त्रास होऊ नये या गोष्टीचा विचार करून त्याने त्या मोबाईलमध्ये नेटचा रिचार्ज केला. तो मोबाईलच्या मदतीने स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करू लागला. दिवसभर वडिलांसोबत काम, थोडासा आराम आणि रात्री अभ्यास अशी त्याची दिनचर्या चालू होती. म्हणजेच यातून त्याला 4 पैसे मिळतील आणि पुढचं शिक्षणही चालू राहील.
असा विचार करून त्याने हा निर्णय घेतला. तो दिवसातून फक्त 4 ते 5च तास झोपायचा. सुरुवातीला 2-3 वेळा तो ती परीक्षा पास होऊ शकला नाही, कारण ही परीक्षा वाटते तितकी सोपी नव्हती. पण आता तो अजून मन लावून अभ्यास करू लागला आणि शेवटी चौथ्या वेळेस तो त्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास झाला. ही बातमी ऐकताच त्याचे आईवडील आनंदाने उड्या मारू लागले. आणि जेव्हा तो वर्दी घालून आईवडिलांसमोर आला, तेव्हा आईवडिलांना त्याचा खूप अभिमान वाटू लागला आणि त्यांची सर्वांसमोर मान वरती झाली, कारण आज त्यांचा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला होता. या आनंदात त्या दोघांना मंदिरात जाऊन देवापुढे पेढे ठेवले आणि गावात सर्वांना पेढे वाटले. आता त्यांचा मुलगा ट्रेनिंगसाठी जाऊ लागला, त्यामुळे ते दोघेही खूप खुश होते. तो अधूनमधून आईवडिलांना भेटायला मूळ गावी यायचा. मुलगा शहराच्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना रिकामं वाटत होतं, कारण त्या घरात नवरा बायको व्यतिरिक्त दुसरं कुणीही नव्हतं. कारण उमेश हाच एकुलता एक त्यांचा सहारा होता आणि अशातच तो लांब गेल्यामुळे आईवडील खूप काळजीत होते. पण मुलाला चांगली नोकरी मिळाल्यामुळे ते दोघेही त्यांच्या दुःखाला विसरून जायचे. अशीच वेळ निघून जात होती. दिवसामागून दिवस जात होते आणि असेच 1 वर्ष देखील पूर्ण झालं. आत्तापर्यंत उमेशने त्याच्या आईवडिलांसाठी खूप काही केलं होतं. त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. उमेशने शहरात नवीन घर घेतलं होतं, जे एका महालापेक्षा काही कमी नव्हतं. त्या घरात आधुनिक सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. गावातल्या लोकांना आणि पुजारीला बोलवून त्यांनी त्या नवीन घरात पूजा करून घेतली. आईवडीलसुद्धा आता त्या नवीन घरात राहू लागले. सर्व काही सुरळीत चालू होतं. तसंच त्याची नोकरीसुद्धा त्यांचं घर घेतलेल्या ठिकाणीच बदली झाली होती. त्यामुळे आता त्यालासुद्धा कोणत्याच गोष्टीची चिंता नव्हती. विठ्ठलराव आणि शांताताई घरात एकटेच असल्यामुळे आता त्यांना कंटाळा येऊ लागला. आता त्यांना चिंता होती ती फक्त मुलाच्या लग्नाची. अशाच एका दिवशी गप्पा मारत असताना त्यांनी त्यांच्या मुलाला लग्नाबद्दल विचारले. ते मुलाला म्हणाले, बाळा, आता तुझं सर्व काही व्यवस्थित चालू आहे. आम्हाला घरात एकटं राहून खूप कंटाळा येतो. तसंही तुझं लग्नाचं वय झालं आहे, त्यामुळे आता तू लग्नाबद्दल विचार कर. उमेशने सुद्धा यासाठी होकार दिला आणि त्याने त्याच्यासाठी मुलगी शोधण्याची जबाबदारी आईवडिलांवरच टाकली. विठ्ठलराव आणि शांताताईंनी मुलासाठी एक चांगली सून म्हणून घरात आणली. उमेशची बायको प्रतीक्षा स्वभावाने खूप चांगली होती. तशीच ती सुसंस्कृत देखील होती. कारण आईवडिलांनी सुद्धा तिला सून न मानता जणू मुलगीच मानली होती. प्रतीक्षासुद्धा सासू-सासऱ्यांची खूप व्यवस्थितरित्या काळजी घ्यायची. अशाच एका दिवशी प्रतीक्षा तिच्या सासू-सासऱ्यांसोबत शहरात फिरण्यासाठी योजना केली होती तिने. ते तिघही आधी सिनेमा पाहायला गेले. त्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे फिरून रात्री बाहेरच डिनर करण्याचा प्लॅन त्यांनी बनवला. उमेशसुद्धा त्याच ऑफिसमधली कामं संपवून डायरेक्ट त्या तिघांना हॉटेलमध्ये जेवणासाठी तिथे भेटला. त्या चौघांचं जेवण झाल्यानंतर तिथे एक वेटर त्यांचं बिल घेऊन आला. जेवणाचे पैसे देताना अचानक उमेशची नजर त्या वेटरवर पडली. तो जागीच स्तब्ध झाला, कारण तो वेटर दुसरा तिसरा कुणीही नसून त्याचा 2 नंबरचा भाऊ प्रकाश होता. प्रकाशसुद्धा उमेशला एकटक पाहू लागला. पण उमेश हा त्याच्या वर्दीत असल्यामुळे त्याला काय बोलावे हे सुचत नव्हते. इथे बाहेर आई बाबा आणि प्रतीक्षा उमेशची वाट पाहू लागले. उमेशला पैसे देण्यासाठी इतका वेळ का लागत आहे ते पाहण्यासाठी प्रतीक्षा आतमध्ये आली. आपला नवरा असं वेटरला एकटक का पाहत आहे, त्यामुळे तिने उमेशला हलवले. ती प्रकाशला ओळखू शकली नाही. स्वतःच्या भावाला अशा अवस्थेत पाहून उमेश प्रकाशला विचारू लागला, दादा, तू इथे कसा काय? त्यावर प्रकाश म्हणाला, अरे, तू तर किती मोठा झालास. हे ऐकून आकाशसुद्धा तिथे आला. स्वतःच्या लहान भावाला अशा पोलिसांच्या वर्दीत पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. पण उमेश मात्र त्या दोघांना काही न बोलता गुपचूपपणे बाहेर आला. स्वतःच्या आईवडिलांना आणि बायकोला गाडीत बसून घरी निघून गेला. आता आकाश आणि प्रकाश विचार करू लागले की आपला भाऊ किती मोठा झाला आहे. त्याच्याकडे नक्कीच भरपूर पैसे असतील आणि तसं आईबाबासुद्धा त्याच्यासोबतच राहतात. त्यामुळे जर आपण त्यांच्याकडे गेलो तर ते नक्कीच आपल्याला काहीतरी मदत करतील आणि तसंच आपण त्याच्याकडून पैसे उकळून घ्यावेत या विचाराने ते दोघेही बाहेर आले. पण नक्की आपला भाऊ कुठे राहतो यासाठी त्या दोघांनी स्वतःचं काम सोडून भावाच्या गाडीच्या मागे रिक्षामध्ये बसून त्याचा पाठलाग करू लागले. त्या दोघांनी पाहिलं की ती गाडी एका मोठ्या सोसायटीच्या आतमध्ये घुसली. आता त्या दोघांना आपला भाऊ कुठे राहतो हे मात्र कळालं होतं.
ते काही वेळ विचार करत गेटवरच थांबले आणि स्वतःच्या घरी निघून गेले. घरी आल्यानंतर त्या दोघांच्या बायका आपापल्या नवऱ्यांकडे पैशांची मागणी करू लागल्या. पण त्या दोघांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं सांगितल्यावर त्या दोघेही आपापल्या नवऱ्यांशी भांडू लागल्या आणि स्वतःच्या नवऱ्यांना टोमणे देत म्हणू लागल्या की जर तुमच्याकडे आमचे लाड पुरवण्यासाठी पैसे नव्हते तर तुम्ही आमच्यासोबत लग्न का केलं. हे ऐकताच प्रकाश आणि आकाशला खूप राग आला. त्यांना त्यांच्या लग्नापूर्वीचे दिवस आठवले. ते त्यांच्या बायकांना म्हणू लागले की लग्नापूर्वी आमच्याकडे लाखो रुपये होते. तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी आम्ही सर्व काही गमावलं. तुमच्या हौस भागवता भागवता आता आम्ही कंगाल झालो आहोत, असं म्हणून त्यांच्यामध्ये खूप खूप वाद होऊ लागले. आता दोघे भाऊ विचार करू लागले की जर आपण उमेशकडे गेलो तर आपल्याला ते नक्कीच पैसे देतील. म्हणून त्यांनी एक नवीन योजना आखली. जर आपण आपली खरी परिस्थिती त्यांना सांगितली तर आपले आई बाबा भाऊ आपली नक्कीच मदत करतील असे त्यांना वाटू लागले. जर त्यांना दया आली नाही तर आपण दुसरी योजना आखू, नवीन योजना आखू आणि त्यांच्याकडून पैसे उकळून घेऊ. या विचाराने दुसऱ्याच दिवशी ते दोघेही उमेशच्या सोसायटीत जाऊन पोहोचले. पण उमेशच्या घराचा नेमका नंबर काय आहे हे त्यांना ठाऊक नव्हते. ते तिकडच्या सेक्युरिटीला म्हणाले, आम्हाला आमच्या भावाच्या घरी जायचं आहे, पण तिकडचे सेक्युरिटी तुमच्या भावाला आम्हाला फोन आल्याशिवाय आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही असं म्हणू लागला. त्यावर आकाश स्वतःच्या भावाला फोन करण्याचं नाटक करू लागला आणि स्वतःच्या भावाला फोन लागत नाही असे कारण सांगून दोघेही एका बाजूला उभे राहिले. ते आपापसामध्ये चर्चा करू लागले की जर उमेशचा फोन आला तर आपण त्याला सांगू की सिक्युरिटी गार्डने आपल्याला आतमध्ये सोडलं नाही. ही गोष्ट तिकडेच सिक्युरिटी गार्ड ऐकत होता. त्यामुळे त्याला खात्री झाली की हे दोघेही नक्कीच उमेश सरांचे भाऊ आहेत, कारण त्यांच्याकडे उमेश सरांचा फोन नंबर आहे. त्यामुळे त्या दोघांना आतमध्ये सोडण्यास तयार झाला तो आणि त्यांना म्हणाला की तुम्ही सरांकडे जाऊ शकता, पण मला त्यासाठी आधी तुमची नोंदणी करावी लागेल. जेव्हा त्या सिक्युरिटीने त्या दोघांची सही घेण्यासाठी रजिस्टर उघडलं तेव्हा त्या दोघांना उमेशच्या घराचा नंबर दिसला. तो नंबर पाहताच त्या दोघांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. उमेशच्या दरवाजात पोहोचताच त्यांनी घराची बेल वाजवली. तितक्यात तो दरवाजा उमेशच्या बायकोने म्हणजे प्रतीक्षाने उघडला. तिने त्या दोघांना ओळखले नाही. त्यांना विचारू लागली की तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे. पण त्या दोघांना तिच्या प्रश्नाचं उत्तर देणे महत्त्वाचं वाटलं नाही. ते दोघे आतमध्ये जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दोघांना घरात असं आतमध्ये शिरताना पाहून प्रतीक्षा जोरजोरात ओरडू लागली. ती धावत धावत स्वतःच्या बेडरूममध्ये गेली आणि उमेशला उठवू लागली. उमेशसुद्धा घरात कोण आला आहे हे पाहण्यासाठी लगेचच बाहेर आला. तितक्यात विठ्ठलराव आणि शांताताईसुद्धा सुनेचा आवाज ऐकून स्वतःच्या खोलीतून बाहेर आले. स्वतःच्या दोन्ही मुलांना पाहून विठ्ठलराव भडकले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही दोघे इथे का आलात? इथे येण्याची तुमची हिंमत कशी काय झाली? तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा, असं म्हणत ते जोरजोरात धापा टाकू लागले. त्यांची अशी परिस्थिती पाहून शांताताई आणि प्रतीक्षा विठ्ठलरावांचा हात पकडून आतमध्ये खोलीत घेऊन गेली. उमेश त्यांच्या भावांना विचारू लागला की तुम्ही इथे का आलात? आता तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा प्रकाश उमेशची स्तुती करू लागला. अरे भावा, तू तर खूप मोठा झाला आहेस रे. तुझ्याकडे नक्कीच भरपूर पैसे असतील, पण आमची परिस्थिती तर बघ. आम्ही तर पूर्ण रस्त्यावर आलो आहोत. आम्हाला तुझी खूप गरज आहे. आम्हाला तुझ्या या मोठ्या घरात जर राहायला मिळाले तर तुझे खूप उपकार होतील. पण आतमध्ये मात्र विठ्ठलरावांची तब्येत खूप बिघडत होती. त्यामुळे त्या दोघांनाही तो म्हणाला, तुम्ही आता इथे निघून जा, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. पण इतकं बोलूनही आकाश आणि प्रकाश तिथून निघण्याचं नाव घेत नव्हते. उमेशने त्यांना वारंवार तिथून जाण्यास सांगितले तसंच जर तुम्ही गेला नाहीत तर मी तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढेन असेही सांगितले. पण तरीसुद्धा ते दोघेही हात जोडून वारंवार त्यांच्या घरात राहण्यासाठी विनवण्या करू लागले. ते म्हणत होते की कृपा करून आम्हाला तुझ्या घरी राहू दे. आम्हाला आमची चूक कळाली आहे. तू जे सांगशील ते काम करायला आम्ही तयार आहोत, पण आम्हाला असं घराबाहेर काढू नकोस. पण उमेशला मात्र आता त्याच्या भूतकाळातील काही गोष्टी आठवू लागल्या आणि त्यामुळे त्याला त्याच्या दोन्ही भावांचा खूप राग येऊ लागला. ते दोघेही घराबाहेर जात नव्हते. त्यामुळे उमेशने खालच्या सेक्युरिटीला आणि पोलिसांना फोन लावला. पुढच्या काही क्षणातच सिक्युरिटी गार्डने दोघांना धक्के मारत मारत घराबाहेर काढून खाली गेटजवळ आणून सोडले. तोपर्यंत तिथे पोलीस हजर झाले. आपल्या जन्मदात्या आईवडिलांची फसवणूक केल्याबद्दल
आणि भावाच्या घरात येऊन त्याला धमकी देण्याची तक्रार उमेशने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. पण ही गोष्ट जेव्हा प्रकाश आणि आकाशला त्यांच्या बायकांना समजली, ते दोघेही स्वतःच्या नवऱ्यांना मदत न करता खूप आनंदात होते. कारण ते विचार करू लागले की असे कंगाल नवरे असण्यापेक्षा ते सोबत नसलेले बरे. तर दोघींनी आता घटस्फोट घेतला आणि तिथून निघून स्वतःचं नवीन आयुष्य जगू लागले. इथे उमेश त्याच्या वडिलांना घेऊन डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चिंतेमुळे त्यांना असं झाल्याचं कारण सांगितले. थोडीफार औषधं घेऊन डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. घरी आल्यानंतर उमेशने वडिलांना समजावले की बाबा, आता तुम्ही काही काळजी करू नका. त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे. जरी त्यांनी तुम्हाला फसवलं आहे असं वाटत असले तरी आता ते स्वतःच फसले आहेत याची त्यांना चांगलीच प्रचिती आली आहे. खरं तर त्या दोघांना कसलीही नोकरी लागली नव्हती. त्या दोघांना फक्त तुम्हाला फसवायचं होतं आणि तुमच्याकडून पैसे उकळून घ्यायचे होते. त्यामुळे हा सर्व कट रचला होता. त्यांनी आपली शेती विकून त्यांना त्यांच्या आवडत्या मुलींसोबत मजा मस्ती करायची होती. त्या दोघांना आपल्याला त्रास देऊन मजेत राहायचं होतं आणि आपली शेती विकून त्यांनी ते सर्व पैसे बायकांचे लाड पुरवण्यास संपून टाकले. पण हे सर्वात जास्त काही काळ टिकलं नाही. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या कर्माची चांगली शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे बाबा, आता तुम्ही काही काळजी करू नका. आता आपण आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगू. जर आता आपण आपलं आयुष्य आनंदाने जगलं नाही तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग होणार? देवाच्या कृपेने आपलं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. बाबा, मी तुम्हाला कष्ट करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे आता त्या कष्टाचं चीज झालं आहे बाबा. हे सर्व ऐकताना प्रतीक्षासुद्धा तिथेच होती. तिने आता तिच्या नवऱ्याला वचन दिले की तीसुद्धा तिच्या सासू-सासऱ्यांना कधीही अंतर देणार नाही आणि त्यांची शेवटपर्यंत योग्यरित्या व्यवस्था करेल. मुलाच्या आणि सुनेचे हे शब्द ऐकून विठ्ठलराव आणि शांताताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. आता त्यांनी त्यांच्या मनाशी ठरवलं होतं की त्यांना त्यांच्या पोटी 3 मुलं नसून फक्त एकुलता एक त्यांचा मुलगा उमेशच आहे. त्यामुळे आता ते सर्वांना गर्वाने सांगतात की मुलगा असावा तर आमच्या उमेशसारखा आणि मुलगी असावी तर आमच्या प्रतीक्षा सुनेसारखी. अशा प्रकारे त्यांचं आयुष्य ते आनंदाने घालवू लागले. त्यामुळे मित्रांनो, सांगण्याचा एकच उद्देश आहे की जर आपण कधी निस्वार्थपणे आपलं आयुष्य जगलो तर आपल्याला यातून नेहमी चांगलंच मिळतं. जर आपण कोणाचंही वाईट केलं नसेल तर देवसुद्धा आपलं कधीच वाईट करणार नाही आणि आपल्या मेहनतीचं फळ नक्कीच कधी ना कधी चांगलेच मिळतं. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजची स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.